इराण आणि इस्रायल मध्ये जर युद्ध असंच चालू राहिलं तर भारत देशाचं 27 लाख करोड रुपये नुकसान होऊ शकतं. मित्रो, आपला जो देश आहे मिडल ईस्ट मधून 220 बिलियनचं व्यवहार करतो दरवर्षी आणि त्याच्यामध्ये एकटा UAE म्हणजेच दुबई 100 बिलियनचा कारभार करतो आणि त्याच्यासोबत सौदी अरब 40 बिलियनचा कारभार करतो आणि 1 करोड भारतीय या अरब देशामध्ये काम करतात. आणि हे युद्ध जर असं चालू राहिलं तर त्यांच्या परिवारावर काय त्याचा असर पडेल. मिडल ईस्ट कडून 35 ते 50 बिलियन ऍज अ रेमिटन्स येतो भारतामध्ये. म्हणजे मित्रो, आपला देश जेवढं एक्सपोर्ट करतो 60% मिडल ईस्ट मध्ये जातं आणि आपल्या गरजेसाठी लागणारं 55% ऑइल, डिझेल, पेट्रोल हे मिडल ईस्ट मधून आपल्याला येतं. आणि स्टेट ऑफ हार्मोस मागील 4 दिवसापासून ठप्प पडलेला आहे आणि त्याचा फरक आपल्याला दिसून येत आहे डिझेल, पेट्रोल, गॅस इंधनामध्ये. काय वाटतं मित्रो तुम्हाला, हे युद्ध कधी थांबेल आणि कसं थांबेल? कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.